हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू सुपर 30 अकॅडमी. आजचा आपला सब्जेक्ट आहे बायोलॉजी आणि आज आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर सिस्टम. आजचा आपला पॉईंट आहे नॉमेनक्लेचर सिस्टीम किंवा आपण म्हणूया सिंपली नॉमेनक्लेचर. काय सांगाल नॉमेनक्लेचर म्हणजे? तर a system used to give scientific name to an organism. एखाद्या ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नेम जर आपण दिलं तर त्या सिस्टमला आपण म्हणणार नॉमेनक्लेचर सिस्टम. ॲक्च्युली ही सिस्टम दोन शब्दांपासून आलेली आहे. एक म्हणजे नोमेन. नोमेन मीन्स नेम आणि क्लेटॉर. क्लेटॉर मीन्स कॉल. मीन्स आपण एखाद्या नावानं बोलवणे म्हणजेच नॉमेनक्लेचर. देन नॉमेनक्लेचरमध्ये नावं ही दोन प्रकारची असतात. एक येतं त्याला म्हणतात व्हर्नॅक्युलर नेम्स. व्हर्नॅक्युलर नेम्स. आता व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणजेच मी त्याला असं म्हणीन सिंपल, आपण त्याला म्हणू शकतो कॉमन नेम्स. व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणजेच कॉमन नेम्स. एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये त्या रिजनमध्ये राहणाऱ्या पर्टिक्युलर पीपलने त्यांच्या लँग्वेजमध्ये दिलेलं नाव म्हणजेच त्याला आपण म्हणणार व्हर्नॅक्युलर नेम. याला मेन्शन करतो कॅपिटल ए न. व्हर्नॅक्युलर नेमला मीन्स अ नेम given by local people in local language in a particular region. एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये राहणाऱ्या लोकल पीपलनं त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये दिलेलं नाव म्हणजेच त्याला आपण म्हणणार व्हर्नॅक्युलर नेम. जसं की आपण घरी नावं वापरतो ते. मग आता ही जी नावं आहेत या नावाचे मेरिट्स पण आहेत आणि डीमेरिट्स पण आहेत. मग कॉमन नेमचं मेरिट काय आहे? तर these names are short and easy to remember. म्हणजे आंबा, पेरू, फणस, केळी, these are vernacular names. पण या नावांची डीमेरिट्स पण आहेत. काय डीमेरिट्स आहेत? डीमेरिट्समध्ये पहिलं डीमेरिट आहे for an organism there are many names. एका ऑर्गॅनिझमसाठी बरीच नावं असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल आपण ज्याला रताळ असं म्हणतो म्हणजे रताळू हा मराठी शब्द आहे. त्यालाच हिंदीमध्ये शकरकंद असं म्हणतात. हिंदीमध्ये शकरकंद असं म्हणतात. त्यालाच मीठा आलू असं म्हटलं जातं. आसामीमध्ये आणि बेंगालीमध्ये.
आसामी आणि बेंगालीमध्ये त्याला काय म्हणतात, मिठा आलू. आता एक नाव बघा, हे तुम्ही ऐकलंय, त्यालाच कंदमूल असं म्हणतात संस्कृतमध्ये. बघा तुम्ही कुठेतरी इतिहासामध्ये वाचलं असेल की अश्मयुग त्यानंतर पुरातन युगातली जी लोक होती ती कंदमूळ खायची. मग आपल्याला त्यावेळी प्रश्न पडला असेल की कंदमूळ म्हणजे काय. तर कंदमूळ म्हणजे काय, तर कंदमूळ म्हणजेच आजचं रताळ, ज्याला आपण रताळ म्हणतो. म्हणजे एकच ऑर्गॅनिझम आहे, पण रिजन बदलला, लँग्वेज बदलली की नाव बदललं. म्हणजे एकाच ऑर्गॅनिझमला मेनी नावं असू शकतात. किंवा याचा आणखीन एक डिमेरिट आहे, मेनी ऑर्गॅनिझम्स can have one name. एकच नाव बऱ्याच ऑर्गॅनिझमसाठी वापरलं जाऊ शकतं. एक्झाम्पल आहे लिली. लिली म्हटलं की बऱ्याच प्रकारच्या लिली येतात, पण एक कॉमन म्हटलं की लिली असं म्हणतो आपण. डे. याच्या डिमेरिटमध्ये आणखीन सुद्धा याची डिमेरिट्स आहेत. तिसरं डिमेरिट बघा, these names causes misleadings. मिसलिडिंग म्हणजे काय बघा. फॉर एक्झाम्पल, मी जर स्टार फिश म्हटलो किंवा मी जर जेली फिश म्हटलो किंवा मी जर गोल्ड फिश म्हटलो, तर मी नावामध्ये फिश वापरतोय, पण ॲक्च्युली दे आर नॉट फिशेस. म्हणजे यांच्या नावामध्ये फिश हा शब्द आहे, पण ओरिजिनली ते फिश नाहीत. म्हणून आपण काय म्हणतोय, दीज नेम कॉजेस मिसलिडिंग्स. म्हणजे कधी कधी काय म्हणूया की जी नावं वापरली त्याचा आणि डायरेक्टली त्या ऑर्गॅनिझमचा काही संबंधच नसतो. आणि चौथं, दीज नेम्स डज नॉट शो रिलेशनशिप. इव्होल्युशनरी रिलेशनशिप जे आपण म्हणतो ही या नावांमधून लक्षात येत नाही. एकदा रिपीट करतो बघा. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, द सिस्टीम ऑफ गिविंग सायंटिफिक नेम टू ॲन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड अ नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर नावं दोन प्रकारची असतात, एक व्हर्नॅक्युलर नेम येतं, दुसरं सायंटिफिक नेम येतं. ते आता आपण बघणार आहे. व्हर्नॅक्युलर नेम म्हणजेच कॉमन नेम. एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये तिथं राहणाऱ्या लोकल पीपलने त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये दिलेलं नाव म्हणजेच व्हर्नॅक्युलर नेम ऑर कॉमन नेम. हे जे व्हर्नॅक्युलर नेम आहे ते इझी असतं, प्लस ते शॉर्ट असतं. आणि शॉर्ट असतं, इझी असतं, आणि हे ठेवण्यासाठी काय म्हणूया, रिमेंबर राहण्यासाठी ते सोपं राहतं. पण हे जे कॉमन नेम आहे त्याच्या बाबतीत त्याची जशी मेरिट आहे तसं डिमेरिट पण. त्याचं डिमेरिटमध्ये काय येतं, एकाच ऑर्गॅनिझमला रिजन बदलला की नाव बदलतं. जसं की आपण हे रताळ्याचं उदाहरण बघितलं. किंवा एकच नाव बऱ्याच ऑर्गॅनिझमसाठी वापरतात. किंवा नावामध्ये तसे शब्द असतात, पण त्या शब्दाचा आणि त्या ऑर्गॅनिझमचा काही संबंधच नसतो. आणि शेवटीचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप सांगत नाहीत. अशा नावाला म्हणणार आपण व्हर्नॅक्युलर नेम्स. नावामध्ये दुसरा प्रकार येतो, त्याला म्हणतात सायंटिफिक नेम्स. काही ठराविक रूल्सचा वापर करून दिलेलं नाव म्हणजेच सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेममध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. एक येतं पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे नावामध्ये बरीच नावं असतात. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या नावामध्ये 8-10 नावं इन्व्हॉल्व झालेली असतात. अशा सिस्टमला म्हटलं जातं पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर. दुसरं नॉमेनक्लेचर सिस्टम येतं, त्याला म्हटलं जातं ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. ऑब्वियसली नावामध्ये किती शब्द असतील
तर ट्राय हा शब्द आहे म्हणजे 3 शब्द असणार आहेत नावामध्ये, त्याला म्हटलं जातं ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. 2 सायंटिस्ट आहेत, एकाचं नाव आहे हक्सले आणि दुसऱ्याचं नाव आहे स्ट्रिकलँड. या 2 सायंटिस्टने मिळून प्रपोज केलेली ही सिस्टम आहे, पण ही सुद्धा सिस्टम जास्त काय चालली नाही. आणि तिसरी एक सिस्टम जी वाईडली ॲक्सेप्टेड सिस्टम आहे तिला म्हटलं जातं बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम. आता आपण ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टमच इलिस्ट्रेटिव्हली बघणार आहे, पण त्याआधी एकदा रिपीट करतो सगळं बघितलेलं आणि मग बायनॉमियलकडे जाऊया आपण. बघा, नॉमेनक्लेचर म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला सिस्टमॅटिक सायंटिफिक नेम देणे. त्यामध्ये 2 नावं येतात, एक व्हर्नॅक्युलर आणि दुसरं सायंटिफिक. व्हर्नॅक्युलर नेम म्हणजेच कॉमन नेम. एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये तिथं राहणाऱ्या लोकल पीपलनं त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये दिलेलं नाव. याचं मेरिट असतं ते म्हणजे ते इझी असतं आणि शॉर्ट असतं की जेणेकरून ते रिमाइंड राहतं. पण याच्या डिमेरिटमध्ये काय येतं तर एका ऑर्गॅनिझमला एकापेक्षा जास्त नावं असू शकतात रिजन बदलला की. तसंच एकच नाव बऱ्याच ऑर्गॅनिझमचं असू शकतं. तसंच नावामध्ये शब्द असतो पण त्या शब्दाचा आणि ऑर्गॅनिझमचा काही संबंधच नसतो. दे कॉजेस मिसलिडिंग आणि फायनली रिलेशनशिप ही नावं सांगत नाही. सायंटिफिक नेममध्ये पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम येते, ज्यामध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमच्या नावामध्ये 8-10 नावं असतात, पण ते सुद्धा रिमाइंड ठेवणं फार अवघड असतं, म्हणून ती सिस्टम चालली नाही. त्यानंतर ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टमसुद्धा आली, जी हक्सले आणि स्ट्रिकलँड या 2 सायंटिस्टनं मांडलेली सिस्टम आहे. त्यामध्ये 3 नावं असतात. जिनेरिक नेम असतं, स्पेसिफिक नेम असतं आणि सब स्पेसिफिक नेम असतं, पण ती सुद्धा सिस्टम जास्त वापरली जात नाही. वाईडली ॲक्सेप्टेड जी सिस्टम आहे दॅट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम. बघूया काय आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम. नावामध्येच आहे बायनॉमियल म्हणजेच त्यामध्ये 2 नावं असणार आहेत. बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बघा, ही जी सिस्टम आहे इट वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय एक सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे गस्पार्ड बाउहिन. या सायंटिस्टने ही पहिल्यांदा प्रपोज केलेली सिस्टम आहे. त्यांचं एक बुक होतं ज्याचं नाव आहे पिनॉक्स थिएटर बॉटनिका. या बुकमध्ये पहिल्यांदा ह्या बायनॉमियल नॉमेनक्लेचरबद्दल प्रपोज या सायंटिस्टने केले की बाबा अशी सिस्टम वापरता येईल म्हणून. आणि दी सिस्टम वॉज वाईडली युज्ड किंवा लार्ज स्केलमध्ये वापरणारा सायंटिस्ट म्हणजे इट वॉज युज्ड ऑन लार्ज स्केल बाय लिनायस, ज्यांना आपण कार्ल लिनियस किंवा काही टेक्स्टबुकमध्ये हेच नाव कॅर्लस लिनायस असंही आहे. या सायंटिस्टनं मात्र हे लार्ज स्केलमध्ये वापरलं. हा जो लिनियस आहे याचे 3 बुक जे आहेत दॅट इज व्हेरी फेमस बुक्स. फर्स्ट इज दी बुक जिनेरा प्लॅन्टारम, देन स्पेसीज प्लॅन्टारम, देन सिस्टेमा नेचरी. हे जे जिनेरा प्लॅन्टारम, स्पेसीज प्लॅन्टारम आणि सिस्टेमा नेचरी आहे या बुकमध्ये या लिनियस या सायंटिस्टने हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम वापरलं. त्यातलं हे जे स्पेसीज प्लॅन्टारम आहे दॅट इज 1 मे 1753 यावेळी हे पब्लिश झालं बुक. हे याचं 10th एडिशन होतं. देन सिस्टेमा नेचर आहे दॅट इज 1 ऑगस्ट
1758ला हे पब्लिश झालं. याचंही हे 10th एडिशन होतं. हे झालं थोडा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता आपण बघूया रूल्स फॉर बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम. यामध्ये काही जुने रूल्स आहेत आणि आता नवीन इंट्रोड्यूस झालेले रूल्स फॉर बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचरला जे रूल आहेत 1 by 1 बघूया. पहिला जो रूल आहे तो रूल असं सांगतो, each scientific name consists of 2 parts. प्रत्येक सायंटिफिक नेम मध्ये 2 पार्ट्स असतात. त्यातला जो पहिला पार्ट असतो तो जीनस बद्दल सांगतो आणि दुसरा जो पार्ट असतो तो स्पेसिस बद्दल सांगत असतो. each scientific name consists of 2 names. इथे मी पार्ट्स म्हणण्यापेक्षा 2 नेम्सच म्हणतो. त्यातलं पहिलं नाव हे जीनस असतं आणि दुसरं नाव हे स्पेसिसचं नाव असतं. जीनसचं जे नाव असतं ना दॅट इज नाउन. जीनसचं नाव असतं ते नाउन असतो आणि स्पेसिसचं नाव असतं दॅट इज एपिथेट. एपिथेट म्हणजे विशेषण, नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा. देन आणखीन काय सांगता येईल तर जीनस नेम इज रिटन फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा जीनसचं नाव लिहायचं अँड इट्स फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं जे अक्षर आहे दॅट शुड बी कॅपिटल. The species name is written after genus. Start with small letters. स्पेसिसचं नाव हे जीनसच्या नावानंतर लिहायचं आणि ते स्मॉल लेटरनं सुरुवात झालेली असली पाहिजे. आणखीन काय खूप रूल आहेत बघा. पुढचा रूल असा आहे, बोथ नेम्स आर लॅटिनाइज्ड. दोन्ही नावं ही लॅटिन लँग्वेजमधून आलेली असली पाहिजेत. दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमधून नावं घ्यायची नाही. का? बिकॉज लॅटिन लँग्वेज इज अ डेड लँग्वेज. डेड लँग्वेज म्हणजे काय, आता त्या लँग्वेजवरती रिसर्च होत नाही, शब्दामध्ये बदल होत नाही. जर शब्दामध्ये बदलच झाला नाही तर सायंटिफिक नेममध्ये बदल व्हायचा प्रश्नच येत नाही. देन बोथ नेम्स आर इन इटालिक्स व्हेन प्रिंटेड. जर प्रिंट केली तर दोन्ही नावं ही इटॅलिक्समध्ये असायला पाहिजेत. अँड सेपरेटली अंडरलाइन्ड व्हेन हँड रिटन. म्हणजे हातानं जर आपण नाव लिहिलं तर ते नाव सेपरेटली अंडरलाईन करायचं. वेन हँड रिटन ऑर टाइप्ड म्हणजे टाईपरायटरमध्ये जर टाईप केलेलं असेल तरी सुद्धा त्याला सेपरेटली अंडरलाईन करायची. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल. देन नेम ऑफ डिस्कवरर शुड बी written after species name in standard abbreviation. बघा, एखादं सायंटिफिक नाव आहे
पण त्या नावामध्ये आपल्याला मेन्शन करायचे आहे की ते कुठल्या सायंटिस्टने डिस्कवर केलेलं प्लांट आहे किंवा ॲनिमल आहे. त्याचं जर नाव आपल्याला लिहायचंच असेल, जीनसचं नाव लिहायचं, स्पेसीसचं नाव लिहायचं, नंतर ब्रॅकेटमध्ये त्या डिस्कवररचं नाव लिहायचं ॲब्रिव्हिएशनमध्ये. आता लिनियस आहे ना, तर लिनियसचं ॲब्रिव्हिएशन आहे लिन. म्हणजे त्याचं नाव जर आपण मेन्शन करणार असू ना, तर LINN हा त्याचा स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन फॉर्मॅट आहे. LINN आणि डॉट, ते लिन असं लिहिलं जातं नावामध्ये शेवटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा असं आहे, मी इथे एक्झाम्पल घेतो का. एक्झाम्पल आहे मँजीफेरा इंडिका. मी फक्त पुढं ब्रॅकेटमध्ये म्हणणार लिन. मँजीफेरेला आणि इंडिकाला सेपरेटली अंडरलाईन केलं. सेपरेट अंडरलाईन म्हणजे काय, तुम्ही ही अंडरलाईन इथून सुरुवात करून कंटिन्युअसली अशी नाही द्यायची, त्यामध्ये स्पेस असला पाहिजे. दॅट्स वाय सेपरेटली अंडरलाईनड. देन रूल नंबर 6. या रूलला आपण म्हणणार आहे सायटेशन. सायटेशन म्हणजे काय, एखाद्या ऑथरचं नाव, म्हणजे ज्यानं त्या प्लांटला नाव दिलं त्याचं नाव जर आपल्याला मेन्शन करायचं असेल तर हीच पद्धत. ब्रॅकेटमध्ये त्याचा स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन फॉर्म लिहायचा, पण त्या प्रोसेसला म्हटलं जातं सायटेशन. मीन्स नेम ऑफ ऑथर. ज्यानं ते शोधून काढलं त्याचं नाव मेन्शन करणे, याला आपण म्हणणार सायटेशन. हे मेन रूल आहेत. आणखीन रूल बघा काय लक्षात ठेवता येतील. एखादं जीनस आणि स्पेसीज नाव जे आहे त्यामध्ये 3पेक्षा कमी लेटर नसायला पाहिजेत आणि 13पेक्षा जास्त लेटरसुद्धा असून चालत नाही. म्हणजे नावामध्ये कमीत कमी 3 लेटर आणि जास्तीत जास्त 13 लेटर्स असली पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे त्यामधलं. आणखीन काय बघा, एकाच स्पेसीजला 2 सायंटिस्टनं नावं दिलेली असली तर, आणि दोन्ही नावं सायंटिफिकली करेक्ट असली. कसं असते, प्रत्येक ऑर्गॅनिझमला नाव देताना त्याची काही स्पेसिफिक कॅरेक्टर कन्सिडर केली जातात आणि त्या कॅरेक्टरवरून नाव दिलं जातं. मग एखाद्या सायंटिस्टनं जर नाव दिलं असेल आणि त्याच्यानंतर आणखीन एखाद्या सायंटिस्टनं नाव दिलं असेल तर त्या दोन्ही नावांना म्हटलं जातं सिनॉनिम्स. त्यांना काय म्हणणार, सिनॉनिम्स. पण जे पहिलं नाव आहे, पहिल्यांदा जे नाव दिलं गेलेलं आहे तेच नाव व्हॅलिड असतं, तेच नाव व्हॅलिड धरलं जातं. हां, समजा पहिल्या सायंटिस्टनं दिलेलं नाव चुकीचं असेल, कॅरेक्टरला पकडून नसेल, तर मात्र नाव बदललं जातं. हा एक महत्त्वाचा रूल आहे. ओके. देन आपण काय टर्मिनॉलॉजी इथं मेन्शन करणार आहे बघा. ही एक टर्मिनॉलॉजी आहे बघा, टॉटोनिम्स. ही ॲक्च्युली झूलॉजिकल नॉमेनक्लेचरमध्ये येणारी टर्मिनॉलॉजी आहे. फॉर एक्झाम्पल आपला जो इंडियन कोब्रा आहे त्याचं नाव आहे नाजा. टॉटोनिम म्हणजे काय माहिती आहे का, जीनसचं आणि स्पेसीजचं नाव सेम असणं. टॉटोनिम म्हणजे जीनसचं आणि स्पेसीजचं नाव सेम असणं, याला म्हटलं जातं टॉटोनिम्स. त्याच्यानंतर येतो त्याला म्हटलं जातं त्याला म्हणणार आपण ऑटोनिम्स. आता हे ऑटोनिम्स म्हणजे काय, तर इथं बघा काय, जीनस आणि स्पेसीजचं नाव सेम, पण इथं बघा आता होमो सेपियन. ॲक्च्युली हे ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम झाली, कारण हा जीनस आहे, हे स्पेसीज आहे आणि ही व्हरायटी आहे किंवा सबस्पेसीज आहे. मग स्पेसीज आणि सबस्पेसीज दोन्हींची नावं जर एकसारखी असली तर त्या नावाला म्हणणार आपण ऑटोनिम्स. आणखीन एक प्रकार येतो ज्याला आपण म्हणूया कंपाऊंड नेम्स. स्पेसीजचं जे नाव आहे ना ते थोडं काय म्हणूया मोठं असतं आणि त्याला मध्ये डॅश असतो. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, रोजा डॅश सायनेन्सिस. म्हणजे ॲक्च्युली स्पेसीजचंच नाव आहे पण ते नाव कंपाऊंड आहे, बरोबर. अशाला म्हटलं जातं कंपाऊंड नेम. हे झाले बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे डिफरंट रूल. आता 2 लॉंग फॉर्म बघूया का. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर आणि दुसरा
इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे झाडांची नावं ही लोक ठरवतात आणि ॲनिमल्सची नावं ही लोक ठरवतात. इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर. डे. आता बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे सिग्निफिकन्स काय सांगता येतील बघा. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा मोठा सिग्निफिकन्स आहे की ही नावं इझी असतात आणि शॉर्ट पण असतात. कारण नियम असा आहे की 3 लेटरपेक्षा कमी नसावेत लेटर, 13 लेटर्सपेक्षा जास्त पण नसावेत. त्यामुळे इझी असतं आणि शॉर्टही असतं. दुसरं, ही नावं युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नावं असतात. जसं की तुम्ही कुठेही गेला, तुम्ही जर नाजा नाजा म्हटला तर त्याच्या लगेच लक्षात येणार तुम्ही कुणाबद्दल बोलताय. तुम्ही जर मँजीफेरा इंडिका बोलला, म्हणजे आपला जो आंबा आहे त्याला मँजीफेरा इंडिका असं म्हणतात, बोलला की त्याच्या लगेच लक्षात येणार की तुम्ही कुणाबद्दल बोलताय. मीन्स दीज नेम्स आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. या नावावरून मिसलिडिंग्स होत नाहीत, कारण ही नावं कॅरेक्टरला धरून असतात. जे कॅरेक्टर तो ऑर्गॅनिझम दाखवतो त्या कॅरेक्टरला पकडून ही नावं असतात. म्हणजे मिसलिडिंग होण्याचा काय प्रश्नच येत नाही. हे झाले बायनॉमियल नॉमेनक्लेचर आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे सिग्निफिकन्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण नॉमेनक्लेचर हा टोटल पार्ट संपवलेला आहे. त्यामध्ये कॉमन नेम सिस्टम म्हणजेच व्हर्नॅक्युलर नेम सिस्टम आणि दुसरं सायंटिफिक नेममध्ये पॉलिनॉमियल, ट्रायनॉमियल आणि ही महत्त्वाची दॅट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम. ओके. जर मला कुणी विचारलं ना बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टमचा फादर, तर अगेन मी नाव सांगणार कॅर्ल लिनियस. म्हणजे भले दॅट सिस्टम वॉज प्रपोज्ड बाय दॅट बाउहिन, पण ही सिस्टम वाईडली वापरणारा सायंटिस्ट म्हणजे कॅर्ल लिनियस. दिस इज अबाउट नॉमेनक्लेचर सिस्टम.